आपण ह्या बेसिक टेस्ट केल्यानंतर जर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर आपण पुढच्या ट्रीटमेंटकडे जातो। जर तुमच्या ह्या कुठल्याही टेस्टमध्ये अडचण असेल तर मग सर्वात प्रथम आपण ती अडचण दूर करतो। जर टेस्ट नॉर्मल असेल पुढची पायरी म्हणजे आपण फॉलिक्युलर स्टडीसाठी जातो। तर फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय, तर आपण ही फॉलिक्युलर स्टडी आपण पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण स्त्रीबीजवर्धक इंजेक्शन्स आणि गोळ्या सुरू करून पाळीच्या 12व्या दिवशी आपण पेशंटला पुन्हा बोलवतो। 12व्या दिवशी स्त्रीबीजांची आकार आणि संख्या किती आहे हे आपण सोनोग्राफीद्वारे आपण त्याचं मॉनिटर करतो। जर 12व्या दिवशी स्त्रीबीज चांगले परिपक्व झाले असतील तर आपण ते फुटण्यासाठीचं आपण इंजेक्शन देतो आणि जे ओव्ह्युलेशन होतंय की नाही हे बघतो। या प्रोसेसला आपण फॉलिक्युलर स्टडी असे म्हणतो। जर स्त्रियांचं वय कमी असेल, रिपोर्ट्स ठीक असतील तर आपण एक साधारण 2 ते 3 वेळा आपण फॉलिक्युलर स्टडी करून घेतो। फॉलिक्युलर स्टडीमध्ये गर्भधारणेची शक्यता एक 10% असते।